जयसाहेब नुसते श्वास घेत बसू नका. अहो बसून बसून स्नायू आखडतील. इमारत दणदणीत आहे. ज्या वयामध्ये व्यायाम करायचा त्या वयामध्ये 500-500 जोर मारलेले आहेत. त्या वयात प्रोफेसर साहेब उपास करायचे खजूर खाऊन. उपासाची थट्टा केल्याशिवाय पोट भरत नाही रे तुमचं. हं? नमस्कार अरे नमस्कार नमस्कार चाफेकर साहेब. दादासाहेबांच्या केसमध्ये रमणला शिक्षा होईल का हो? मी रिटायर झाल्यापासून कोर्टाची पायरी चढलेलो नाही. का हो? शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये. सावंत तुम्ही नुसते विरोध करा. असं काय सामान्य माणूस येतो त्याची मस्करी करू नका. मग आता त्याचं मन मोडलं म्हणून हत्या झाली असं म्हणू नका. सावंत मला तुमच्याशी वाद घालायचा नाही. इथं कोणाला वाद घालायचे का? सुरू झाला इंडिया पाकिस्तान. हे आले लेट लतीफ. नाही मी घरामधून टायमावर निघालेला होता. अच्छा, पण तसाला आमच्या लीलाला बच्चा झाला. लीला लीला हमारी बिलाडी क्या. काय थापा मारतोस भावा? तुझ्या लीलाला 2 आठवड्यापूर्वी पण मुलं झाली होती. अरे साला पहले भी मी ये थाप मारली होती का. काय पण ते ऍक्च्युली सूच आहे ना की आजकाल साला सकाळी उठायला होते नाही रे. पण जोशी कुठे आहे? जोशी परफेक्ट माणूस जोशी. हे तुला माहिती आहे काय, मी काल ऑक्सफर्ड डिक्शनरी मध्ये काय वाचला. काय? डिसिप्लिनची स्पेलिंग माहिती आहे कोणाला? डिसिप्लिन DISC. JOSHI. पाठरू जो करतो. हे मस्करी नको रे बाबा. अरे सकाळी फोन केला होता, फोन बंद होता. मला जरा काळजी वाटते. काल सर्दी होती त्याला आणि खोकतही होता. आईला म्हणजे उद्या माझी लागणार का? अरे काय बड्डा टेस्ट करेल ऐसे मारा पासेती. ECG, MRI, ब्लड, कोलेस्ट्रॉल, युरिन, स्टूल, एव्हरीथिंग. मग तुला बरं आहे की तुझा धंदा होईल ना. आजपर्यंत कधी पैसा घेतला का तुमच्या लोकांकडून. चाल हवे चलो गरम ना करो. ओ शेट हा? चहा तर घेऊन जा. ए बारक्या जरा राऊंड मारून येऊ दे. काय? राऊंड मारून येतो मन. चलो रे. शाबास चाय આવી गई. चलो घ्या सर. अरे भावाजी काय बिस्किट. हे तुला मैदा चालत नाही. अरे पण आता चालून आलोय आपण. जरा संयम बाळग ना जिभेवर. प्रधान तुला खायच्या नाही तर खाऊ नको. मी एकला खाईल. ए पेपरवाला पण आला. ए पेपर दे. काय न्यूज काय. बोलणारच नाहीयेस का आज तू? से समथिंग. व्हॉट डू आय से. किती वेळा सांगितलं फोन करू नकोस, तरी 17 वेळा फोन केलास. बायकोला संशय लागलाय माझ्या. अर्ध्या तासात येतो म्हटलं तर 6 मेसेजेस. वेर आर यू, वेन आर यू कमिंग. महत्वाचं काम होतं आणि तू गेला आठवडाभर फिरकलाही नाहीस. बिझी होतो. या महाशयांनी 6,000 कोटीचा चिटफंड घोटाळा केलेला आहे. म्हणजे आता हे चाललंय स्वित्झर्लंडला. स्वित्झर्लंड? हो तिकडे इंग्लंडमध्ये एक महाशय आधीच जाऊन बसलेले आहे. तिकडे गर्दी नको. आपल्या देशात एक बरं आहे ना युअर ऑनर. 6,000 कोटी रुपये खाल्ले तर डायरेक्ट इंटरनॅशनल फ्लाईटचं तिकीट. पण 6,000 रुपये खाल्ले तर डायरेक्ट जेलचं तिकीट. नाही, देशाला तुम्ही दोष देऊ नका सावंत. या सगळ्याला आपण जबाबदार आहोत. अरे महात्माजींनी जेव्हा देश स्वतंत्र केला तेव्हा बस, मला आपल्याबरोबर वाद घालायचा नाहीये. इट्स नॉट अबाउट द मनी. हा, फिल्म वाल्यांबरोबर बोललोय मी. होईल काहीतरी फिल्मचं. इट्स नॉट अबाउट द फिल्म ॲज वेल. देन आय एम प्रेग्नेंट. पण तू तर नेहमी प्रिकॉशन घेतेस. यू सेड दॅट. बट लास्ट टाइम यू केम तू प्यायला होतास. मी तुला वॉर्न ही केलं होतं की यूज प्रोटेक्शन. बट तू म्हणालास की काही होणार नाही.
Are you sure it's mine? काय झालं? तरुण मॉडेल ऐश्वर्या नायर हिची निर्घृण हत्या बलवा शेठचा हात असल्याचा प्राथमिक अंदाज. हे बलवासेट कोण आहे? तो गुटखा किंग. छान. म्हणजे आधी गुटखा खायला घालून मारायचा, आता हे असं. अरेस्ट झाली का? नाही ही इज आउट ऑफ टाउन. तो असं म्हणतो की तो 2-4 दिवस मुंबईत नव्हताच म्हणे. मग त्याचं नाव कसं आलं? त्याच्या सोसायटीचे वॉचमनने त्याला त्या रात्री पाहिला होता म्हणे. हां, छान. म्हणजे आता बलवा काही सुटत नाही. नाही पण बलवाला शिक्षा होणार नाही, तो सुटणार. काय? हो, निर्दोष सुटणार. वकिलांची फौज बघा ना. 2 दिवसामध्ये तो वॉचमॅन सोसायटीचा साक्ष फिरवणार. नो विटनेस, पुरावाच नाही. बलवान निर्दोष सुटणार. तुम्ही हे सगळं गृहीत धरता राजाध्यक्ष. ओ प्रधान, जरा रियालिटीवर या. तो नक्की सुटणार बघा. त्याला जर सजा द्यायची असेल तर गोळ्याच घातल्या पाहिजेत. डोळ्याच्या बदल्यात डोळा असं धोरण ठेवलं तर सगळं जग आंधळून सावंत. अरे जेव्हा देणे यार. चला आपलं जोशी असता तर बोलला असता की तिथली चर्चा इकडे कशाला. ते तुम्ही लोक बोलते ना, बाजारात तुरी आणि भटभटलीची भटणीला ते भटणीला मारी. तने मारी फारसी आवडेच. असते का? कुणाला फोन करतोस? जोशी रे, त्याचा फोनच बंद आहे. उद्या सकाळी तो आला नाही ना तर आपण घरी जाऊया. हा, मॉडेल ऐश्वर्या नायर खून प्रकरणामध्ये बलवा सेठ जे प्रसिद्ध उद्योजक आहेत त्यांचा हात आहे याबद्दलचे ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत. या प्रकरणात बलवा सेठ यांचे जे वकील आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते आता बघूया. हे बघा, ही कॉन्स्पिरसी आहे अगेन्स्ट माय क्लायंट. सर्व आरोप खोटे आहेत. मिस्टर बलवा इज इनोसंट. एक मिनिट. हे बघा, सगळ्यात आधी म्हणजे आय एम इनोसंट, ॲब्सोल्युटली इनोसंट. इनफॅक्ट मला माहिती नाही, म्हणजे समजलंही नाही हे कधी झालं, काय झालं. आय एम सॅड, मला दुःख झालंय हे झाल्याबद्दल. पण मी आजारी होतो 4 दिवस. इथेच होतो या फार्म हाऊसवर. माय डॉक्टर वॉज ट्रीटिंग मी. डॉक्टर शहा, यू कॅन आस्क हिम. येस, ही वॉज अंडर माय ऑब्झर्वेशन ओव्हर हिअर. त्यांचं बीपी प्रचंड वाढलं होतं. चेस्ट पेन, यु नो. सर, पण तुम्ही जर इकडे होता तर सोसायटीच्या वॉचमननी तुम्हाला तिकडे कसं पाहिलं? प्लस तुमची गाडी घटना सुरू. एक मिनिट. हे बघा, 8 दिवसापूर्वी माझी गाडी चोरीला गेली होती आणि तुमचा विश्वास बसत नसेल तर तशी फॉर्मल कंप्लेंट मी केलेली आहे. औंध पोलीस स्टेशनला तुम्ही जाऊन तिकडे कन्फर्म करू शकता. सी, आय एम रिअली सॅड. ऐश्वर्या मला मुलीसारखी होती. खोटं बोलतोय आप. अण्णा प्लीज याच्यासमोर तरी शिव्या नका घालू. ए सीमा, यापेक्षा बाहेर जरा भयानक ऐकायला मिळत असेल. अहो अण्णा, पण म्हणून घरात पण हेच ऐकायचं का त्याने? काय डोक्यावर परिणाम होतोय बघा जरा. तू मला उगा शहाणपणा नको शिकूचा. माझ्या घरात मी काय वाटेल ते करीन. तुला जर त्रास होत असेल तर जा, तू पण जा आतमध्ये निघून. चल. जाणारच आहे. राहायचंय कुणाला या घरात? चल, जा. साला त्रास झालाय डोक्याला नुसता. पेपर पडतोय माझ्यासमोर. कवर फोडून टाकीन तुला. गेल्या 8 पोलीस स्थानकात नोंदवली आहे असा दावाही त्यांनी केला. महत्वाचं म्हणजे गेल्या 8 बोल दे क्या. बघितली का नाही? Your Honor, काय नाटक करत होता? कोण? हाच आपला बलवा शेठ. सावंत तुझ्यासाठी नवीन आहे का? नाही, पण त्या मुलीला आपली मुलगी म्हणतो. सावंत, तू टीव्ही बघणं बंद कर. विशेषतः रात्री दारू प्यायल्यानंतर नकोच बघस. ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड. आता मी 2 बाटल्या दारू पिणार. नाही, बस मला काय सांगू नको, मी ऐकणार नाही. बाय. का रे, हसतोस का? सावंत रे फारच हायपर आहे. का आता काय झालं? चिडचिड. आता ही बलवा केस, त्याचा काय संबंध आहे का या केसशी? पण नाही, चिडचिड. आज ते बलवावर नाही, ते या भंपक थर्ड क्लास सिस्टम वर चिडलेत. ए, बरंच ना तू. अरे नाही बोलू दे त्याला. हा बोल, काय म्हणतोस तू? थँक्स राजू. पण मला सांग, कायद्याचा धाक उरलाय कुठे आता? खून असो, रेप असो, कुठलाही मोठा क्राईम असो, आरामात सुटता येतं. बस पैसे हवेत. मनी बाईज जस्टिस. अरे कार्ट्या आहे का जजच्या घरामध्ये बसून बोलतोयस? ते रस्त्यावरच्या एखाद्या टपरीवरती बोलत नाहीस.
कम ऑन आजू, फेस इट. इथला कायदा जोक होऊन बसलाय. वाय डज एव्हरी केस गो ऑन फॉर इयर्स? हे बघ मीर, आपला काय तर स्लो आहे, मान्य आहे, परंतु नीट चौकशी झाल्याशिवाय, सगळे पुरावे सिद्ध झाल्याशिवाय कोणालाही शिक्षा होत नाही. पण आरोपीला वेळ मिळतो ना पळवाटा काढायला. विटनेस हॉस्टाईल होतात, विक्टिमच्या घरच्यांचे पैसे संपतात, कधी कधी मरतात सुद्धा केस पूर्ण होईपर्यंत. वाय इज जस्टिस ऑलवेज डिलेड? कारण खूप आहे. यू हॅव टू फॉलो सम गाईडलाईन्स. हॉरिबल आहेत त्या गाईडलाईन्स. तू तर करतोय ना, मग तू चेंज कर ना गाईडलाईन. सॉरी आय विल नॉट प्रॅक्टिस हिअर. मी जाईन अब्रॉड. ही पळवाट झाली. असं काठावर उभं राहून असे उपदेश नाही करायचे. पाण्यात उतरायचं आणि मग बोलायचं. काहीही होणार नाही आजू. तू होतास ना इतकी वर्ष पाण्यात. काय झालं? ए, बस झाले रे आता तुमचे आर्ग्युमेंट. चला ना आता जेवायला. सविता, काय झालं? શું થયું? अगं अगं सतीश कुठे आहे? सतीश, एनिथिंग सिरियस? अरे काय म्हणाला डॉक्टर? डॉक्टर, म्हणजे तुम्हाला काहीच ठाऊक नाही? अरे શું થયું? बोल नाही यार. नात गेली माझी. अरे बापरे. 3 दिवसापूर्वी. काय झालं होतं तिला? काय रे, काय झालं होतं? खून झाला ना तिचा. काय मला काय वाटलं? पेपरमध्ये आल्या होत्या हेडलाईन सगळीकडे. अरे हो, ऐश्वर्या नायर, तुझा जावई नायर. सो सॉरी सतीश. ती पुण्याला होती ती. परवडीगार, गेल्या वर्षी मिस पुणे झाली ऐश्वर्या. हा बलवा तिचा स्पॉन्सर. तिला लॉन्च करतो म्हणा. मग काय, तिच्यापेक्षा आमची मुलगी आणि जावई जास्त एक्साइट झाले. मी समजवण्याचा प्रयत्न करतोय की तिला आधी थिएटर करू दे, थोडा एक्सपिरियन्स घेऊ दे, पण माझं ऐकलं नाही. अरे यार, मी फार कटकट करतो, पण माझी मुलगी गेली 8 महिने माझ्याशी बोलली नाही. माझं चुकलं. हे बघ सतीश, माझं चुकलं. मी ऐश्वर्याला समजून सांगायला पाहिजे होतं. तिने ऐकलं असतं माझं. माझं चुकलं. नाही सतीश, यू बी स्ट्रॉंग. वी विल फाईट फॉर जस्टिस. वी विल फाईट. जस्टिस. मिळेल. सतीश, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. हो. काही काळजी करू नकोस. आपण चांगल्यातलं चांगला वकील बघूया. आणि तू पैशाची अजिबात काळजी करू नकोस. मोठे मोठे वकिलांचे गेले 2 दिवस फोन येत आहेत. सगळ्यांना ही केस चालवायची. 1 रुपया फी नको म्हणतायत. गुड. पैशापेक्षा तत्व मोठी आहेत असं मानणारे सुद्धा आहेत अजून. हा प्रश्न तत्वाचा नाहीये. त्यांनी गांधीजीकडे बघून हा निर्णय घेतलाय. नोटेवरचा गांधी. ए विक्रम, ही मस्करी करायची वेळ नाही, सांग त्याला.
तो म्हणतोय ते बरोबर आहे प्रधान. ह्याच्याकडून एकही रुपया न घेणारे हे त्या बलवाकडून पैसे घेऊन ऐश्वर्याची केस वीक करतील. काय वैष्णव जन तो तेणे कहिए. इतिहास जमा झाला आता. हिस्ट्री. तू तद्दन छे प्रधान. तू भडकतो तर सावंत तुला अजून भडकवतो. पण दरवेळी मस्करी बरी नाही ना रुस्तुम. अरे गांधीजी किती मोठे, शोभतं काय याला हे? नाही 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 प्रधान, दिस इज नॉट अबाउट गांधीजी. हे बघ, आपण सगळ्याच रिस्पेक्ट करते गांधीजीला, पण आ जमान्यामध्ये गांधीइझम डज नॉट वर्क. अरे इट विल वर्क रुस्तुम. आय विल प्रूव्ह इट. नाही नाही हे बघ, जोशीला न्याय मिळाला नाही ना तर मी आमरण उपोषणाला बसेन. अरे तुला ऑरेंज ज्यूस तर छोड, साला काला खट्टा बी कोणी पाजणार नाही. हा मीडियावाला ते तर बघणार बी नाही तुझ्याकडे. ए, आता बस कर रुस्तुम, 2 झाले, तिसरा कशाला? प्रधान, तुला माहिती आहे ना काय प्रॉब्लेम झालाय तो. बट अल्कोहोल इज नॉट द आन्सर टू द प्रॉब्लेम. तू चोरासाठी बेडरूम मध्ये बसले हा प्रधान શું પ્રોબ્લેમ છે? काही नाही, जरा गंमत. હા रुस्तम हा मारी जान. કેટલી પીધું? दुसराच चालू आहे. हे काय पण बोलते. ત્રીજો છે, થર્ડ પેક. हे बघ, बायकोकडे कधी जुटा नाही बोलायचं. रुस्तम ત્રીજું શું છે? બિની, એ જોશીની ન્યૂઝ સાંભળી પછી તો મારું માથું જ ફરી ગયું યાર. आय एम ऑल्सो व्हेरी मच शॉक्ड. प्रधान तू काय जेवणार? नाही, मी घरी जाणार जेवायला. अरे साला तुला असं नाही जाऊ देणार. ढॅन्साक बनवते तुझ्यासाठी. नाही या नको. सुनावणीकडे आपल्या सर्वांचं लक्ष लागलंय. त्या ऐश्वर्या नायर खून प्रकरणातील प्रमुख संशयित बलवा सेठ यांना आताच सेशन कोर्टाने जामीन मंजूर केलाय. या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार वॉचमन लक्ष्मण सिंग यांनी आयत्या वेळी आपली जबानी फिरवल्यामुळे प्रथमदर्शनी पोलिसांकडे बलवा सेठ विरुद्ध कुठलाही पुरावा नसल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलंय. हे तर झालं कोर्टाचं, पण आमच्या प्रतिनिधींनी सवा टॉवर्स मध्ये जाऊन वॉचमन लक्ष्मण सिंग आणि तिथल्या इतर काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. आधी त्या बघूया. वो कहा है कि उस रात हम बहुत नींद में थे. बलवा साहब की गाड़ियां यही रुकी रही. कोई तो अंदर गया, लेकिन हम ठीक से देख नहीं पाए. सुनो, हम सोचते रहे कि बलवा साहब की गाड़ी से उतरे हैं तो बलवा साहब ही होंगे, लेकिन हम ठीक से देख नहीं पाए. सच कह रहे. बलवा सेठला जामीन मिळालाय. लोक दोन्ही बाजूने बोलतात. काही जण म्हणतात सवळ टॉवरचे सिक्युरिटी विकत घेतले, तर काही जण ऐश्वर्याच्या लाईफस्टाईलला तिच्या अँबिशनला दोष देतात. रोज रात्री लेट यायची, कित्येकदा प्यायली असायची. These girls are so ambitious. रेडी टू सैक्रिफाइस एनीथिंग फॉर सक्सेस. मी तर ऐकलं प्रेग्नंट होती. बहुत ही बुरा हुआ, और उसकी लाइफस्टाइल ही ऐसी थी. या मुली अशा तशा वागतात, पण त्याचा त्रास फक्त आई बापांना होतो. पैशासमोर काय करणार आहे कायदा? युजलेस. अमोल, पोलीस म्हणतात ऐश्वर्या नायरचा खून झालाय, पण मग हा खून केला कोणी? सत्य काय? कॅमेरामन पुरण सोबत मी मंजिरी कुलकर्णी. आय टेल यू. ए बाबा, बराच ना रे? तो बलवा सुटला याचा संताप आहेच, पण त्या बिचाऱ्या ऐश्वर्याची एवढी बेअब्रू कशासाठी? हो ना. जोशी काकांना, ऐश्वर्याच्या आई बाबांना काय यातना होत असतील. बाबा, यू वॉन्ट टू गो देअर? आय कॅन ड्रॉप यू. नाही, आता नको. आता मी नंतर जाईन. या क्षणी तरी मी जोशीला फेस नाही करू शकणार त्या फॅमिलीला. आय वॉज जज व्हॉट आय एम जज. अजय, किती फ्रस्ट्रेटिंग आहे ना हे सगळं. आय मीन, ज्यांच्यावर अन्याय होतात ते आयुष्यभर आपला इनोसन्स प्रूव्ह करत राहतात, आणि क्रिमिनल्स मोकळे क्राईम करत. शंड होत आपण. इम्पॉर्टंट. मिहिर, माइंड युअर लँग्वेज. नाही राम, फॉर द फर्स्ट टाइम ही इज राईट. ही इज राईट. मग करावं काय तरी.
नुसताच गप्प बसून राहणार आहेस का? मित्र आहे ना तुझा तो? ये तुम जरा ठहरो, मैं 2 मिनट में आता है. ठीक आहे साहेब. काय झालं जसे आज अचानक बोलवलं? सगळं ठीक आहे ना? काय झालं? बलवाला बेल मिळाली. बघितली न्यूज. फोन नाही केला. आम्ही चिडचिड करतो. म्हणाला असत मी ड्रंक आहे. शंड आहोत आपण. काय झालं? तुमचा मिहीर आहे हेच म्हणाला. आपण काहीच करू शकत नाही. करू शकतो. काय? जाऊ दे, तू नाही म्हणणार. चव्हाण साहेब, मी हायकोर्टामध्ये जज. हे बघा जज साहेब, अन्याय होत असताना नुसतं बघत राहणं हा सुद्धा गुन्हा आहे. जोशी आपला मित्र आहे विक्रम, त्याला न्याय नाही मिळणार. प्रधानचं काय करूयात? त्याला सांगायचं नाही. Then let's do it. लई मोठं डिसिजन आहे विक्रम. तुम्ही नाही म्हणू शकता. दुसरा काही मार्ग? मी ऍक्सेप्ट करा की बलवा निर्दोष आहे. पकडलो जाण्याची शक्यता? 99%. अरे अजून किती वर्ष जगणार आपण? गुड कॉज, आय एम रेडी. Then come on, let's do it. सिम कार्ड का बदलतोयस डिग्या? बॅलन्स नसेल तर माझा वापर ना. जोशी, माझा प्लॅन आहे ना, माझ्या पद्धतीने मला करू दे. झोल कसा करायचा हे पोलिसापेक्षा जास्त कोणाला ठाऊक नसतं. हॅलो, बलवा का? यस स्पीकिंग. मी मंत्रालयातून महसूल मंत्र्याचा सचिव औरंगाबादकर बोलतोय. बोला ना साहेब. इस्रायलवरून एक डेलिगेशन आले.
आणि त्यानं तुम्हाला भेटायचं आहे आणि मंत्र्याची रिक्वेस्ट आहे की काय सर तुम्ही आदेश करायचा. मग त्यांच्याशीच बोला जरा. काय बोलायचं माहितीये ना, बड्डू याद छे याद तू आत नाही. स्पीकर स्पीकर. हॅलो मिस्टर बलवा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. Ezekiel Borgaonkar from Tel Aviv. Tel Aviv, capital of Israel, Tel Aviv. Oh yeah. Yes, of course I know. You see, आम्हा लोकांना एक गुटखाचा प्लांट टाकायचा आहे टेल अवीव मध्ये. सो वी नीडेड सम गायडन्स. सो मिनिस्टरने सांगितलं की यू आर द बेस्ट मॅन इन दिस फील्ड. That's very kind of him. मग सांगा ना आपण कधी कुठे भेटायचं. राईट नाव वी आर इन गोवा अँड आम्ही तिकडे एक 7 स्टार हॉटेल टाकायचं म्हणतोय पुढच्या वर्षी. Oh wow. मग उद्या भेटूया. उद्या वी आर इन गोवा. वी आर परचेसिंग सम लँड ओव्हर देयर. Wonderful. I also have a house in Alibag which is close by to Roha. You can drive down. Shall we meet for dinner? नो. टुमॉरो प्रधानमंत्रीनी સાથે ડિનર છે. પરવા ચાલેલ? No, Parva, I'm in Bangalore. I have a board meeting. Monday, okay? मिस्टर बलवा, we will adjust it tomorrow. Oh, wonderful. I'll send you the address then. Thank you, Mr. બલવા. બાકી બધું ઘરે કેમ છે? બૈરી બચ્ચા કેમ છે? ही चर्चा करायला आलो आपण. युजलेस. उद्या नाही कामणार असं तू. अरे उद्या प्रधानच्या घरी डिनर आहे ना यार. प्रॉमिस करेल. हो विसरलोच मी. आता પ્રધાન सॉरी यार, ગઈકાલે રાતનો જ ફોન આવી ગયો. હું શું કરું? अरे पण तुला ठाऊक नव्हता तुझ्या सासऱ्याचा वाढदिवस आहे ते? आले. अरे बहिरीच्या बर्थडे याद नाही रहता तो साला ससरा सु बैंगन रहता है. ते जेव्हा रे बुड्डाने खुजली जो राहते दादर पारसी कॉलनी मध्ये. मग बर्थडे तिकडे करायचा की नाही? बर्थडे कुठे? डॉनूला. अरे 95 इयर्स ओल्ड छे बुड्डो. 95 अजून भी बॅटिंग करायच. 100 जीवसे. ठीक आहे, विल मिस यू. हा यार શું करू? अरे विक्रम विक्रम विक्रमचा फोन आहे. हॅलो. हा बोला जज साहेब. आज काय उशीर? कुठे अडकलायस? अरे तब्येत जाम बिघडली रे. बापरे, काय झालं? फूड पॉयझनिंग असावं बहुतेक. रात्रभर जागा आहे. पुन्हा डॉक्टरकडे जायचं आता संध्याकाळी. काहीतरी टेस्ट वगैरे सांगितलं करायला. तेव्हा मी जरा लेट येईन. आणि हे बघ, तू नाही आलास तरी चालेल. हा बरं बघतो. सॉरी आहे पण अरे पण ओके. काही प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम? अरे फूड पॉयझनिंग. अरे बाबा. तर मी काय म्हणतो, त्यापेक्षा तू पोस्टपोन का नाही करा प्रधान? नाहीतरी जेवण तर अजून केलेलं नसेल ना? नाही, पण दारू आणली ना. अरे दारू काय ठेवल्यानं खराब होत असते. ठीक आहे, पुढच्या आठवड्यात. चालेल. जोशी, काही काळजी करू नकोस. पण तो खरं बोलत असेल तर? कोण? बलवा. त्यांनी खरंच खून केलं नसेल तर? आपण त्याला संधी देऊ. तो निर्दोष आहे असं सिद्ध करण्याची. आठवडे ते बांधू. सर. काही टेन्शन? नो सर. कुठली? सर 32 MM. हा कोण आहे? सोर्स? 3 महिन्यांपूर्वी एका गँगस्टरकडून हस्तगत करून घेतली होती. नो ट्रेस. काय दिलं? थँक्यू. एनिथिंग फॉर यू सर. नो थँक्यू. थँक्यू. पैसे साहेबांनी दिले. कुणी? साहेबांनी.
काय दिलं त्यांनी? वडे. नाही, पिशवीत काय दिलं? हा इधर. बापरे, बंदूक घरी आहे? शांत हो आय विल हँडल इट. हां चल चल बस. चल. हा बलवाचा बंगला. एक काम कर तिकडे, हे सिम कार्ड हे घे तर. हा हे फोन मध्ये टाक. मी आत जातो, तिकडून मी फोन करीन, मग तुम्ही आतमध्ये या. बलवाला. सलाम साहब. केअरटेकर, ड्रायव्हर आणि वॉचमन. अच्छा, तिघे जण आहेत. कोणाचा फोन आला होता का? नाही साहेब. बर, माझ्याकडे काही माणसं यायचे, आले तर बसून ठेव. ठीक आहे साहेब. मी फ्रेश होतो, तोपर्यंत चहा टाकतो. ठीक आहे. अरे वॉचमनच्या नाकावर चुप आहे. सावंत फोन केला. एक मिनिट बोल. आत या. आत्माराम कुठे गेला हा? हॅलो मिस्टर बलवा सेठ. हाय. आय एम एजिकेल बोरगावकर फ्रॉम टेल अवीव. ओ आई सी. प्लीज कम. अरे नाही पहले मीट माय पार्टनर मिस्टर रमेश रोएकर. हाय रमेश. And आई एम गुड. he is Ajay Ashtamkar. हाय अजय. ऑल ऑफ यू फ्रॉम इस्रायल? Yes. तसा आम्ही पहिलेથી भारतमध्येच राहत होतो. But you know, we miss our country and so we came back to our homeland, you know. सो किती वर्ष होता तुम्ही तिकडे? आपण आता सगळे इथेच बोलणार आहोत का? आय एम सो सॉरी. प्लीज Thank you. दिस वे. बाय द वे जेंटलमॅन, येस. औरंगाबादकर आता महसूल मंत्र्याचे सचिव नाही आहेत. हो काय? या ना प्लीज, बसा. थँक्यू. वेल, काय घेणार तुम्ही? सध्या पाणी घेऊ. पाणी. ओके. आत्माराम, पाणी आण. नाईस बंगलो. सिम्पल बट क्लासिक. थँक्यू सो मच. वेल, माझं काही ते जास्त येणं होत नाही, पण फ्रेंड्स अँड ऑफकोर्स पॉलिटिशियन्स येत असतात. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. प्रश्नच नाही. वी ऑल नो दॅट आय सपोज. घ्या पाणी घ्या. पाणी घे. हो द हेल आर यू? आत्माराम कुठे? तो आतमध्ये बेशुद्ध आहे, पण काय काळजी करू नका, मी आहे ना. पण काय झालंय का त्याला? मीच बेशुद्ध केलंय त्याला. अनवर, वॉचमॅन,
सगळे 2 तास तरी बेशुद्ध आहेत. माझं काम तासाभरात आटपेल. Look, mister, don't mess with me. This is my house and I... बसा. मला गोळी चालवायला लावू नका. What is this? Why have you handcuffed me? सायलेन्स सायलेन्स. What silence is this? Kind of a joke? Hey. Yes, Your Honor. मिस्टर बलवा नारायण सेठ एज 53. तुमच्यावरती ऐश्वर्या व्यंकटेश नायर एज 23 हिचा खून केल्याच्या आरोपावरून या कोर्टात खटला चालवण्यात येतो आहे. What is this? Is this a bloody joke? मी खून केलेला नाहीये and I'm not a murderer. ऐक. मिस्टर बलवा, he is Mr. Satish Vinayak Joshi, grandfather of Aishwarya Venkatesh Nair. Mr. Joshi, तुम्हाला काही सांगायचं आहे? येस युअर ऑनर. कॅरी ऑन प्लीज. आय वॉन्ट डेथ सेंटेन्स फॉर दिस मर्डर. काका मी ऐश्वर्याचा मर्डर नाही केलाय. इनफॅक्ट शी वॉज लाईक माय डॉटर. थोबाड फोडीन परत तुझी मुलगी म्हणाला असता. नाही प्लीज प्लीज प्लीज, काहीतरी चुकतं इकडे. इवन द ऑनरेबल कोर्ट हॅज ग्रांटेड मी बेल. माझ्या विरुद्ध काहीच पुरावा नाहीये. देन प्रूव्ह युअर इनोसन्स. व्हॉट इनोसन्स? व्हॉट? ज्या दिवशी ऐश्वर्याचा खून झाला तेव्हा मी इथे होतो. इथे आय वॉज हिअर. इथे 4 दिवस होतो. मी आजारी होतो. माझे डॉक्टर सुद्धा होते इथे माझ्या बरोबर. ऑब्जेक्शन युअर ऑनर. ऑब्जेक्शन सस्टेन. इथलं सीसीटीव्ही फुटेज हेच दाखवतंय की त्या रात्री हा इथं नव्हता. बघायचंय? इथे म्हणजे इथे नाही, इथे बाजूला होतो. माझ्या डॉक्टरचा एक मित्र आहे, त्याचा एक बंगला आहे. आय वॉज देअर, नॉट हिअर. आणि तिथे सीसीटीव्ही नाहीये. एक्सेप्टेड. पण सोसायटीच्या वॉचमनने तुला बघितलंय. अहो, त्याला भास झाला होता. तसं स्टेटमेंट त्यांनी पोलिसांमध्ये दिलेलं आहे. अरे त्या वॉचमॅनला पैसा दिला तू. त्याने आपली जुबानी पलटवून टाकली युअर ऑनर. खोटं आहे, खोटं आहे. अरे बदमाश शेसालो. पण तुझी गाडी त्या सोसायटीत होती हेही तू नाकारतोस. अहो काका, गाडी चोरीला गेली होती आणि तशी फॉर्मल कंप्लेंट केली होती. मी स्वतः गेलो होतो कंप्लेंट द्यायला. यू कॅन व्हेरीफाय दॅट. कशी करणार? नेमकं त्याच दिवशी पोलीस स्टेशनचा सीसीटीव्ही खराब होता. वेल, आता मी काय करणार त्याला? म्हणजे मी तर नाही बंद केला तो. बघितलं. एक मिनिट. मिस्टर बलवा, तुम्हाला हे जरा चमत्कारिक नाही वाटत? तुम्ही जिथे जिथे जाता तिथे एकतर सीसीटीव्ही नसतो किंवा असलाच तर तो खराब झालेला असतो. या आय नो, पण आय मीन व्हॉट कॅन आय डू? हाऊ एम आय रिस्पॉन्सिबल फॉर दॅट? अग्रेड. आणखीन काही पुरावे आहेत सावंत? येस युअर ऑनर. ज्या रात्री हा तिथं गेला त्या रात्री ऐश्वर्याने ह्याला खूप मेसेजेस केले होते आणि याने तिला उत्तर पण दिलं होतं. मी लिफ्टमध्ये. नाही, खोटं आहे. पुरावा आहे माझ्याजवळ. पुरावा? दाखवू? माझा फोन? चला, हे तरी कबूल केलंस की हा तुझा फोन आहे. थँक्यू. या फोन मधले सगळे मेसेजेस सांगतात की हा त्या रात्री तिथंच होता आणि यानंच तिचा खून केला. नो नाही. खोटं आहे. येस, यू किल्ड हर. नो, आय हॅवंट किल्ड हर. यू लायर. कंप्लीट प्लॅन करून तू तिचा खून केला. नो, दॅट वॉजंट माय प्लॅन. चुकून मारली गेली ती. इट वॉज जस्ट अन ऍक्सिडेंट. जस्ट अ ब्लडी ऍक्सिडेंट. There you are, Mr. Balwa. There you are. Now, your confession. हा, बोल.
ती मला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करत होती आणि त्याच्यामुळे माझी फॅमिली, माझं फॅमिली लाईफ कम्प्लिटली डिस्टर्ब झालं असतं. खूपदा सांगितलं मी तिला, मला एवढे फोन नको करूस, एवढे मेसेजेस नको करूस, पण नाही तिने, ती करतच राहिली. फायनली आय जस्ट वेंट टू मीट हर. गेलो मी तिला एकदा भेटायला गेलो. अँड शी टेल्स मी दॅट शी इज प्रेग्नेंट. नाउ जेंटलमॅन, प्लीज टेल मी, आय मीन हाऊ कुड आय बिलीव्ह दॅट शी इज प्रेग्नेंट बिकॉज ऑफ मी? अजून कोणी बॉयफ्रेंड्स, व्हिजिटर्स असतील ना तिच्याकडे, त्यांच्यामुळे झाली असेल प्रेग्नेंट. वाय शुड आय टेक द ब्लेम फॉर इट? मी असं तिला म्हटलं तर तिने माझ्या थोबाडीत मारली आणि मग मला राग आला आणि मी तिला धक्का मारला. आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी मिस्टर जोशी. रागाच्या भरात माझ्या हातून हे घडलं मिस्टर जोशी. आय एम रिअली सॉरी. तुला तिच्या आई वडिलांशी नाही बोलावं असं वाटलं? कसं बोलणार? माय प्रेस्टीज, माझं नाव, माझी इज्जत, सोसायटी बदल. स्टॉप इट बलवा. अरे ती पोरगी तुझ्याकडे प्रॉब्लेम घेऊन आली होती. यू कुड हॅव हेल्प्ड हर. तिने तुझ्या ऐकलं असतं, बट यू यूज्ड हर, अब्यूज्ड हर अँड किल्ड हर. ओके, नाउ यू हॅव गॉट माय कन्फेशन. सो प्लीज प्लीज मला पोलिसात द्या. नाही युअर ऑनर, हा जर इथून गेला तर हा पोलिसात जाऊन तक्रार करेल की याने जबरदस्तीनं मला धाक दाखवून माझ्याकडून कन्फेशन घेतलं. हा फैसला कोर्टाच्या बाहेरच व्हायला पाहिजे. दॅट्स वंडरफुल. ओके, आय एम गुड फॉर आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट. मिस्टर जोशी, मला सांगा तुम्हाला किती पैसे पाहिजेत? जस्ट टेल मी, किती पाहिजेत? यू याला अजून असं वाटतंय पैशाच्या जोरावर याला काहीही विकत घेता येईल. मिस्टर जोशी, विल यू प्लीज टेक युअर सीट प्लीज. थँक्यू मिस्टर जोशी. मिस्टर बलवान नारायण सेठ, या आरोपींनी आपला गुन्हा कबूल केलेला आहे. आरोपीच्या विरोधात या कोर्टासमोर जे जे पुरावे आलेले आहेत त्याचा विचार करता हे कोर्ट या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे की आरोपींनी अत्यंत थंड डोक्याने आणि पूर्व नियोजित कट रचून हा खून केलेला आहे आणि म्हणूनच आरोपीला भारतीय दंडविधान कलम 302 खाली मी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावतो आहे. हीच शिक्षा अंतिम आहे. या शिक्षेविरोधात आरोपी पुढे जाऊ शकणार नाही, त्याला मुभा नाही. त्याचबरोबर ही शिक्षा तातडीने अंमलात आणली जावी असा या न्यायालयाचा हुकूम आहे. निश्चितच ही खूप मोठी कलाटणी मिळाली ऐश्वर्या नायर खून प्रकरणाला, कारण बलवा सेठ हे या प्रकरणामधले प्रमुख संशयित होते आणि आता त्यांची इथे अलिबागमध्ये त्यांच्याच बंगल्यामध्ये नाट्यमयरित्या हत्या झाली. महत्वाचं म्हणजे त्यांच्या मृतदेहाशेजारी कायद्याच्या भाषेतलं एक निकालपत्र मिळालं आणि त्यांच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ मिळाला ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली आहे. हा खून सायनाइड पॉइझनिंगनी करण्यात आल्याचं पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि या गुन्ह्यामध्ये एकापेक्षा अधिक लोक सामील आहेत असाही त्यांचा अंदाज आहे, कारण बलवा सेठचा नोकर, ड्रायव्हर आणि वॉचमन या तिघांनाही गुन्हेगारांनी बेशुद्ध केलं होतं. प्रसिद्ध उद्योगपती आणि गुटखा किंग बलवा सेठ यांची जी हत्या झालेली आहे, खरंच खळबळजनक घटना म्हणायला पाहिजे. सगळ्या स्तरातून त्याविषयी चर्चा सुरू आहे. उलटसुलट तर्कांना उधाण आलंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलीस तपासात आढळलेल्या गोष्टी. बरं झालं मारलं भाड्याला. बलवा सेठ यांच्या मृतदेहाशेजारी एक निकालपत्र. जोशी काका लय खुश असतील ना दादा? एखादे न्यायाधीश जेव्हा श्यामा, काय बोलतोयस? शिक्षा सुनावतात, अरे खून झालाय त्याचा आनंद कसला व्यक्त करतोयस? त्यामुळे नेमकी कुणीही राक्षसाला मारलं की त्याला वध म्हणतात दादा, खून नाही. हे चल उठ. उद्योगपती होते, वेगवेगळे जा, जा. त्यांचे होते, गुटखा किंग होते, त्यामुळे व्यावसायिक वादातून ही हत्या घडली असेल का याचाही पोलीस तपास घेत आहेत. काय दिलीप, अजून काय शांत शांत? नाही काय नाही, नाही, आल्यापासून काही बोलला नाहीस म्हणून विचारलं. माझ्या विचारात होतो.
काय झालं? जाऊ दे, तुझी तब्येत काय म्हणते? आता बरी आहे. काय म्हणाला डॉक्टर? काय ते शिंगेलिया बॅसिलस, शिंगेलासिस म्हणतात त्याला. ते आलं खाण्यामध्ये. थोडा संयम बाळगावा. कशात? खाण्यात? सगळ्यात बाबतीत बाळगाव संयम, जो तुम्हाला नाहीये. बापू प्रवचन. हे बघा सावंत, तुमच्यासाठी नव्हता हा उपदेश. मला माहिती आहे संयम हा शब्दच तुमच्या शब्दकोशात नाही. तुम्ही तरी बाळगा ना थोडा मग. काय म्हणाला? गुड मॉर्निंग यंग मॅन. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. अरे वा, आलास तू? मला वाटलं राहायलाच डाणूला. नाही रे नाही, रात्रीच्या ऑफिस आला. साला आय हॅव नो पेशन्स विथ माय फादर इन लॉ. आय एम टेलिंग यू. ते काय बोलते ना, संयम नाही. ए सॉरी यार बेटा, जोक मारला. ए चाय लवकर घेऊन ये. सतीश, रात्री फोन केला होता तुला, बंद होता. हा म्हणजे चार्ज करायचा राहून गेला. मग सविताला केला फोन. ती म्हणाली तू बाहेर गेलायस यांच्याकडे. घरी कंटाळा हो, म्हणून म्हटलं जाऊन येतो. मग राहिलास ना तिथे? नाही, सविता म्हणेल. नाही, रात्री उशीर झाला होता ना, म्हणून मीच त्याला म्हणालो की राहा तिकडं म्हणून. तुला काही प्रॉब्लेम आहे? मला का असावा प्रॉब्लेम? फक्त एक प्रश्न पडलाय. नाही, माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर त्याने काय विचार केला असतं? काल संध्याकाळी बलवाचा खून झाला. तेव्हाच तुम्ही कोणीही अप्रोचेबल नाही. खुनाच्या ठिकाणी एक निकालपत्र, ज्यात तुझ्यासारख्या एका न्यायाधीशाची भाषा, सायनाइडचे इंजेक्शन, जे एक डॉक्टर, पॅथॉलॉजिस्ट सहज मिळवू शकतो. राईट असतो. बरं, सतीश शिवाय जास्त स्ट्रॉंग मोटिव्ह कोणाचा असू शकतो? आणि सावंतचं डोकं वाटावं असं प्लॅनिंग. खरंच काय योगायोग आहे नाही? प्रधान, बलवाचा खून आम्हीच केला अशी शंका आहे तुम्हाला? शंका नाही, खात्री आहे. वा, म्हणजे गांधी जयंतीच्या दिवशी सूत कातायचं आणि मग त्याच सुताला स्वर्गाला जायचं. त्या पुरुषाला जाऊन तक्रार करा जा. पुरावा असता तर तेही केलं असतं. नाही, तुमच्यावर राग नाही माझा, पण मला वाईट वाटलं की तुम्हीच असे वागलात तर गांधींच्या देशात. एक मिनिट प्लीज. इथं त्या महात्मा गांधींचं नाव सुद्धा घेऊ नकोस. का? आता नावाची सुद्धा अलर्जी? नाही, अलर्जी फेलरची काही नाही. पण आपलीच काय, आपल्या या देशातल्या कुणाचीही गांधींचं नाव घेण्याची लायकीच नाहीये. त्या 2 ऑक्टोबरला कुठेतरी ते सूत कातलं, खादी भांडार उघडली, चालवली. 4 लोकांनी आपल्या भाषणामध्ये 10 वेळा गांधींचं नाव घेतलं. म्हणजे गांधीवाद जोपासला असं होत नाही. देश गांधीवादी होत नाही. गांधीवाद हा आपण महात्मा गांधींच्या बरोबरच चितेवर चढून मोकळे झालेलो आहोत. तू बोलतोस? हो, मीच बोलतोय. स्वातंत्र्यानंतर या देशातले किती प्रश्न आपण गांधीवादी मार्गाने सोडवले सांग ना मला. सांग, यादी दे. नाही तर मी देतो. संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न घे. पंतप्रधान गांधींचे लाडके मोरारजी देसाई गांधीवादी, यशवंतराव चव्हाण गांधीवादी. शेवटी 105 लोकांचे बळी जाऊनच प्रश्न सुटला ना. गांधींच्या नावाने मत मागणाऱ्या सरकारने पंजाबचा प्रश्न हा ऑपरेशन ब्लू स्टार वापरूनच संपवला ना. प्रधान, कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावर अजूनही लाठ्यात चालतात. देश शेतीप्रधान आहे असं सांगणाऱ्या महात्मा गांधींच्या देशामध्ये शेतकरी आज आत्महत्या करतो, मरतो. तेव्हा कुठे जातो प्रधान तुमचा हा गांधीवाद? काय नाही, या देशामध्ये गांधीवाद आपण शोकेस मध्ये ठेवून मोकळी झालेलो आहोत. नाही विक्रम, गांधी विचार न पेळणाऱ्या लोकांची उदाहरणं देऊन गांधीवाद पराभूत होणार नाही, त्याचं महत्वही कमी होणार नाही. वादळात दिवा अधिक जपावा लागतो.
तो मी जपेन. आणि तशीच वेळ आली तर त्यासाठी तुमच्या विरुद्ध उभं राहील. प्रचंड हुशार आहे हा प्रधान. नमस्कार सर. आलीस तू? काय झालं? एक काम होतं तुझ्याकडे, मदत करशील? हक्काने सांगा. हे बघ, बलवा हत्या केसमधले गुन्हेगार बहुधा मला ठाऊक आहेत. काय? फॅन्टॅस्टिक सर. सर दिस इज ब्रेकिंग न्यूज. एक मिनिट मंजिरी, एक्साइट हो नकोस. आणि प्लीज तुझ्या चॅनलच्या TRPचा विचार करू नकोस. मला असा संशय आहे की हे कृत्य करणारे माझे मित्र आहेत. व्हॉट? हा संशय खोटा ठरावा अशी माझी मनोमन इच्छा आहे. पण जर हे सत्य असेल तर मला सत्याच्याच बाजूने उभं राहावं लागेल. सत्य शोधून काढायचंय मला. मदत करशील? घ्या. सतीश बरं आहे का आता? न्याय मिळाला त्याला. म्हणजे कुणीतरी प्रार्थना ऐकली त्याची. कोणी? भलवाला ज्यांनी मारलं त्यांनी. कोणी मारलं? कोणास ठाऊक. मीर, आमची बायको खूप खोदून खोदून विचारत होती मला. मग तू काय सगळं सांगितलंस? नाही, पण तिला शंका आहेच. सवितालाही 2 दिवस खूप शांत झोप लागते. बरं आहे, बरं आहे, बरं आहे. गुड मॉर्निंग आजोबा. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आज काय बातम्यांना सुट्टी काय? तुम्ही ओळखलेत मला? म्हणजे काय? अरे आजकाल टीव्हीवरचा सगळ्यात मनोरंजनाचा कार्यक्रम न्यूज हा असतो. आणि यू आर द बेस्ट. थँक्यू. परवा बलवाची न्यूज पाहिली का? बलवा कुठेतरी वाचलं परवा. हा, म्हणजे तो गुटकावाला. फारच ड्रामॅटिक आणि शॉकिंग होती नाही? येस येस, इट वॉज व्हेरी शॉकिंग अँड ड्रामॅटिक ऑल्सो. ऐश्वर्या तुमचीच नात होती का? नाही, यांची. यू मस्ट बी हॅपी ना? येस येस, ही इज हॅपी. पण ते स्वतः तिथे हजर असतं ना तर त्याला आणखीन आनंद झाला असता. आणखीन एक सांगायचं म्हणजे त्याचे काही वर्डिक सापडलं तिथे लिहिलेलं. ते जर मी लिहिलं असतं तर मला सुद्धा खूप आनंद झाला असता. आणि मला बी लय आनंद झाला असं मी तिकडे असता तर. हा, पण ते साला आमच्या सासऱ्याचा 95th बर्थडे. मी पण त्या रात्री जास्तच दारू प्यालो होतो. काय का? काय झालं? काय नाही. तुम्ही सगळे रॉकस्टार्स आहात. थँक्यू, थँक्यू. बाय. बाय बाय. व्हेरी स्मार्ट गर्ल. बट वी आर नॉट फूल्स, यंग लेडी. ही आपल्या प्रधानची फेवरेट स्टुडंट आहे बरं का. अरे तू आता बोललेलं कधी व्हेरीफाय केलं तर? नाही, माझा डॉक्टर सांगेल. त्या रात्री मी त्याच्या डिस्पेन्सरीमध्ये होतो. माझी बिने बी सांगेल आम्ही दोघा दानूला होता म्हणून. हा, मग तू काय बोललास तिला? कुठं होतास म्हणून सांगितलंस? अलिबागला. अलिबागला? अरे फॉर जस्टिस. व्हॉट? हे बघ, मी बिने बरोबर कधी खोटा बोलते ना. मग ती काय म्हणाली? शी सेड आय एम प्राऊड ऑफ यू. ने मला एक किस बी दिला. आज मला कळलं, सगळे बाबा शहाणी असतात.
एक मिनिट. या पुरोगामी महाराष्ट्रात कुणीही कायदा हातात घेतलेलं खपवून घेतलं जाणार नाही. त्याचं समर्थनही होऊ शकणार नाही. बलवा खून प्रकरणात त्याच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर न्यायालयासमोर उभं करून अटक करण्यात येईल. त्यासाठी मी एका प्रामाणिक अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे, ACP सुमित गवळी. माझ्या या नियुक्तीसाठी मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. येत्या 10 ते 15 दिवसातच या केसच्या मुळाशी जाऊन मी त्या गुन्हेगारांना अटक करेन अशी खात्री दिली. या खुनामागे परदेशातील अंडरवर्ल्ड इन्व्हॉल्ड आहे असं म्हणलं जात आहे. हे बघा, या केसबद्दल जोपर्यंत माझ्या हाती काही ठोस लागत नाही तोपर्यंत मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकत नाही. सो लेट द क्वेश्चन्स वेट. वी विल मीट यू विथ द क्रिमिनल्स. थँक्यू. सतीश थांब, बघतो मी. किती उशीर? रोहन थांबलाय. मुंबईतला ट्रॅफिक. कॉफी घेणारच का? नाही, आय लिव्ह. उद्या सकाळी प्रॅक्टिस आहे फुटबॉलची. गेम काय खेळतो? जा आज जाऊन बॅट. तू लेट येते, वर कटकट करते. जा आता लवकर चल. ती बलवा केस घ्यायला नको होतीस तू सुमित. का? होल सिम्पथीज विथ द किलर्स. 10 दिवसात पकडले जातील तेच किलर्स. लिझा मार्टिनच्या केस नंतर आम्हाला सगळ्यांना खूप त्रास झाला होता सुमित. शी वॉज गिल्टी. हो, पण तिने आपल्या आजारी मुलासाठी केला ना गुन्हा. लॉट ऑफ ड्रग्स इन्वॉल्व्ड. देयर वॉज अ सेक्स हा, रॅकेट. पण तिला माहित नव्हतं. गुन्हा आहे. बट शी वॉज नॉट अ पार्ट ऑफ द सेक्स रॅकेट. आणि म्हणून तिने आत्महत्या केली मुलासह. आणि आत्ताही तेच होणार आहे. आय डोंट केअर. ही वृत्ती सोड सुमित. तुझ्या या स्वभावामुळे आपल्या दोघांमध्ये सुद्धा प्रॉब्लेम झालेत. माझा स्वभाव ऍक्सेप्ट इट. ठीक आहे. मी जसा आहे तसा आहे. टेक इट ऑर लिव्ह इट. ठीक आहे. तू बघास नुसता. चल. बाय डॅड. बाय. अँड सी यू ऑन सॅटर्डे रे. येस डॅड. हा बोला, नक्की काय झालं? काही नाही सर, मी गेटवर थांबलेलो होतो. कोणीतरी पाठीमागून आलं आणि नाकावर असं रुमाल लावला. मी कोणाला नाही पाहिलं साहेब. तिकडे रे. काय झालं रे त्या दिवशी? गाडी पाशी उभं होतो, पाठून कोणीतरी आलं आणि माझ्या नाकावर रुमाल लावला सर. सायनाइड पॉइझनिंग. रेअर. सर, सायनाइड इज व्हेरी डिफिकल्ट टू गेट. एखाद्या डॉक्टर किंवा पॅथॉलॉजिस्टचा हाताला लागू शकते. वर्डिक्ट हा 100% रिटार्ड जस्टिस आहे. म्हणजे जगताप, हा क्राईम कोणत्याही सराईत गुन्हेगारांनी नाही, एका अत्यंत हुशार टीमने केलाय. पाणी संपलं. अमित, पाणी घेऊन ये जा. अमित, पाणी घेऊन ये. कशाला आडावडा करताय? झोपलाय तो. सगळे झोपा. आम्ही ते जागत राहतो घुबडासारखे. बरं चुकलं, जेवून घ्या हो प्लीज. जशी आपली आज्ञा. हे काय जेवण? थंडगार सगळं. कुत्रा सुद्धा खूप वेळा जेवण गरम केलं आतापर्यंत मी. मेहरबानी केली ना आमच्यावर, मेहरबानी. तुम्ही माझ्याशी वाद. सीमा, एक मिनिट. प्रॉब्लेम काय तुमचा अण्णा? जेवायचं ना सगळ्यांबरोबर. रोज जेवायला उशीर होतो, मग आवरायला उशीर. सकाळी आम्हीची शाळा असते, तो उठायला कटकट करतो. का आता तुमचं पिढा संपत नाही? चल चालायला बाहेर करायच्या. चल. अण्णा, आम्हीची शपथ, मी जाणारच आहे. जागाही बघतोय भाड्यावर. चला, तुमच्यावर राहायचं ना म्हणजे कटकट आहे कटकट. आई आणि सुषमा बरोबर मलाही मारून टाकलं असतं ना तर सुटले असते सगळ्या याच्यातून. मी मारला तुझ्या आईला आणि बहिणीला. हो, तुम्ही मारलं, तुमच्यामुळे मेली ती. यू शटअप. शटअप. अहो, मी नाही राहणार इथे. तुम्हाला राहायचं तर राहा. अमित चल. अमित चल. तुम्हाला जायचं जा.
पण अमितला घेऊन जाऊ नका कृष्णा जा ओके जा जा Get out! मला बिलकुल गरज नाही तुम्हा दोघांची मी एकटा राहू शकतो एकटा नाही तो बोलत होता ते बरोबर होत हे मालिनी मी मारलं तुम्हाला मी मारलं I killed you! Vikram! Hey Vikram! Hey Vikram! Hey Vikram! काय रे का एवढ्या रात्री Hey, थोडंसं काम होतं अर्जंट नाही नको सॉरी ते जर जास्ती प्यालं ना म्हणून ते विक्रम काय झालं बस खाली बसू सांभाळ काय झालं हे त्यातून जिवंत कोण जिवंत आहेत हे तो हर्षद वेदान आणि त्यातून मुलगा हरीश तिथे आहे ना वाघ मेलाय काका तुम्ही चला ना नीट बघ जिवंत आहे का मेलाय मी आहे इथे तुम्ही काय करता इकडे यू ऑल हॅव टू कम विथ मी युअर अंडर अरेस्ट का हा ते वाघाला मारलं म्हणून अहो इथं माणसाला मारल्यावर लोक सुटतात जनावरच काय घेऊन बसले जाऊ दे चला. तुम्हाला माझ्याबरोबर यायला लागेल मिस्टर मला ओळखतो नाही मी पण नाही ओळखत तुला फिटम फाट माझ्या वडिलांना ओळखतो का नाही आणि तो कोणी असला ना तुझा बाप तरी मला फरक पडत नाही बाप नाही बोलायचं वडील वडील वनमंत्री हर्षद बाप बोलतो ह्याच्या स्वतः निरा तर निरा विचारायचं पण जीव चार दिवस झाले मी वनमंत्री असताना हे असं व्हावं अजून तस्कर हाताशी लागत नाहीत जंगलामध्ये राजरोसपणे दोघांची हत्या होते आणि पोलीस काय करते हातावर हात ठेवून बसते तपास चालू आहे सर तपास चालू नाही मला रिझल्ट पाहिजेत रिझल्ट अंडरस्टूड येस सर निघा आणि तुम्ही कामात काम वाढवून ठेवा शिकार करायला गेला होतात ना मग माणसानं मारायची काय गरज होती नुसत्या डोक्याला ताप करून ठेवलाय क्राईमच्या ठिकाणी फक्त एक ब्रेसलेट सापडले येस सर हा कोण आहे हरीश हे कोणाकडे बनवलंय हे फाइंड आउट करा सर इट्स इम्पॉसिबल नाही म्हणजे लाखो हरीश असतील आपण कुणाला आणि कसं शोधणार एनी विटनेसेस नो सर सर मी फॉरेस्टच्या चौकीवर पण चौकशी केली तिथे पण काही क्लू नाही मिळाला
Excuse me, I want to meet the officer in charge. You tell me. I charge. No, this is important. Call your officer. Important to I also. No, ए ढेकण्या this is important. सोड तिला आत. Go. Thank you. Go. I say go. Sir, I'm Dorota, and I work for National Geography. येस मॅम व्हॉट कॅन आय डू I've been observing forest life in India since last month. I placed a few cameras and found something extraordinary. काल गुरुजी भेटले होते आपली वार्षिक पूजा कधी करणार विचारत होते असं वय दादा म्हटलं काय रे मस्के तुम्हाला भेटायला पोलीस ऑफिसर आलाय. जेवतोय वाट बघ खूप अर्जंट आहे म्हणतोय. ठीक आहे पाठवून दे. जी. मटण चांगलं झालंय आज. नाही मटन नाही ते. मग काल शिकारीला गेलतो डुक्कर गावला रानटी. डुक्करच मारलंच नाही रे डुकरा. हा असं काय बोलता. गेल्या खेपेचा प्रताप विसरलात का. नमस्कार साहेब. एवढं काय अर्जंट काम काढलंय. फॉरेस्ट ऑफिसरने आदिवासी मुलीचा खुनी कळलाय. अरेस्ट केलं की नाही. तीच करायला आलोय. इथं खुनी तुमच्या बाजूलाच बसलाय. ये भडकाव काय बोलतो जीभ हासडून देईन. सर घटनास्थळी हे ब्रेसलेट मिळालं आम्हाला यांचं. बाबा सेम माझ्यासारखंच आहे. हे बघा हे बघा. या असल्या तुकरट पुराव्यावर अटक करणार रे माझ्या पोराला. छे सर फिल्म आहे त्या प्रसंगाची. नॅशनल जिओग्राफीच्या एका फोटोग्राफरनं काढलेली. फोटोजेनिक आहेत तुमचे चिरंजीव. हे बघ दिगंबर मरणारा मेला. स्वतःचा विचार कर ना. वडील सीमेवर मारले गेले माझे. मोठा भाऊ सैन्यात आहे मेजर. वर्दीला खूप मान आहे आमच्या घरात. वर्दीला काही ताकद वगैरे नसते रे. सिनेमामध्ये पण घालतात वर्दी. वर्दीच्या पाठीमागची ताकद आम्ही आहोत. आम्ही आयुष्यभर चैनीत राहशील. किंमत बोल. सगळ्याच गोष्टी पैशाने विकत नका घेऊ साहेब प्लीज. ठीक आहे. कृष्णा ए कृष्णा इकडे. बाबा तुम्ही इथे कसे काय. अरे ताईचा प्रोग्राम आहे ना आपल्याला तिकडे जायचंय. युनिफॉर्म मध्ये आणले तुझे कपडे. जा बाथरूम मध्ये जा आणि बदलून घे. ती बॅग दे इकडे. काय कुठे आहे. अरे ताई आणि आई येत आहेत गाडीतून. तू पळ लवकर. शीतल छान परफॉर्म कर. हं? हो आई. काय ग नर्वस आहेस का. नाही आई. भूक लागली कधी कृष्णा. नाही हं? नाही. लागली तर सांग. हो नाहीतर
ते सर्च वॉरंट आहे सर. अँटी करप्शनवाले आले. ब्रायबरी. शोधा. सर पैसे सापडलेत. आपण मार्क केलेल्या नोट आहेत. बाहेर थांबा. ओके सर. सर यावं लागेल. राठोड, मी स्टेशनला येतो डायरेक्ट. काय आत्ताच असं झालंय, इथं तमाशा नको. ओके सर. थँक्यू. काय शोधताय सावंत? हां सर, ते फोटोग्राफ्स आणि टिप्स नाही आहेत सर. कुठली फोटोग्राफ्स, कुठल्या टिप्स? तेच सर, वेदांत केस नाही का, ते फॉरेनरनं आपल्याला आणून दिली होती ती. कोण फॉरेनर दिगंबर? हां? धन्यवाद सर. निदान तुमची फॅमिली तरी सुरक्षित राहील ना सर. माझी माझी घेईल. तुमची फॅमिली तरी सुरक्षित राहील. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो. हां सावंत, हां, तुमचा फोन आहे. माझी हॅलो, दिगंबर सावंत. दिगंबर विठ्ठल सावंत. सापडला का पुरावा आमच्या पोराविरुद्धचा? ताकद कळली का वर्दीतली? कोण होता तो फॉरेस्ट ऑफिसर? ती आदिवासी पोरगी तुमची? फुकट हट्टापायी बायकोचा आणि पोरीचा जीव गमावलात. शिका काहीतरी. सध्या दुखात आहात. बाहेर पडल्यावर या भेटायला घरी. ठेवतो. काळजी घ्या. त्यांना जगण्याचा हक्कच नाहीये. कलम 302. हे ठीक आहे. एकदा झालं ते झालं. सारखं सारखं नाही करता येणार तसं. हे बघ, माझ्या सख्या मुलाला आणि सगळ्या नातेवाईकांना हेच वाटतं की माझ्या बायकोला आणि मुलीला मीच मारलंय. मी माझ्यामुळे मेले. कित्येक वर्ष झोप नाही रे त्यामुळे. आणि हे अजून जिवंत आहे. हा हात जोडतो आणि पाय बसतो. आणखीन सिम कार्ड लागतील.
दादा मी बंड्या बोलतोय. बंड्या हा बंड्या प्लेजरलाच आहे. त्या ट्रकचा बंदोबस्त मीच केला होता ना. कुठला ट्रक? अहो कुठला ट्रक काय विचारताय दादा? अहो ते हरीशचं बिबट्या प्रकरण, ते सावंतच्या बायकोला आणि मुलीला बघा उडवलं होतं. लक्षात आलं. इथे फोनवर नको. ते काय हल्ली मी दुबईला असतो ना. काय काम काढलं? एक पार्टी आहे दुबईची, येणार आहे. कुठे येणार आहे? येणार आहे म्हणजे फॉरेनची येणार आहे. अरे येड्या, त्याला येणार आहे म्हणतात. मग तेच म्हणलं ना मी. आणि काय दुसरं म्हणलं? काय काम काढलंय? एक्सप्रेस हायवेला लागून एक जागा आहे खोपोलीच्या जवळ. थोडा प्रॉब्लेम आहे जागेमध्ये, पण मी म्हणलं की आमचे दादाच तो सॉल्व्ह करतील. किती आहे? 75 एकर. काय काय झालं? हा परत बोल. 75 एकर. किती म्हणतायत? आता ते तुम्ही समोरासमोर ठरवा ना दादा. आणि काय? ठीक आहे, मी येतो 2 दिवसात मुंबईत. तुम्ही कशा पायी येताय दादा? मीच आणतो ना त्यानं. पण एक लक्षात ठेवा दादा, ते जरा शौकीन आहेत. आता हे तुम्हाला आणि मी काय सांगणार म्हणा. हा ठीक आहे. माझ्या कॉलेजच्या फार्म हाऊसवर घेऊन ये उद्याच. आणि ते जरा प्रायव्हेटचं लक्षात ठेवा दादा. ते मोठे लोक आहेत. ते तुमचं ते प्रेस्टिज का काहीतरी असतं ते. कोणी नसेल, मी आणि हरीश. थँक्यू रे बंड्या. थँक्यू. बाबा काय हे 2-3 दिवस कुठे जाणार नाही म्हणाला होतात ना तुम्ही. इथे फार्म हाऊसवर तर चाललोय, बाहेरगावी नाही चाललोय. अहो पण 1-2 दिवसात डिलिव्हरी आहे. अहो काय लागलं तर फोन करा की फार्म हाऊसवर, आम्ही येतो लगेच. उद्याची ट्रेन महालक्ष्मी. मला काहीतरी वेगळाच वास येतोय. प्रत्येकाचं काहीतरी काम आहे उद्या. नक्की काय ते कळत नाहीये. मला तुझी मदत लागेल. झुक 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 हगीन गाडी, धुरांच्या गाडी हवेत गाडी. अरे दुरांच्या रेषा हवेत काढी रे. ए जयसुडिया, तुला पारची गाणं येते? काय बी बोलते. चला मला शिकवते. सूत येऊ. बा तुला जरा सुद्धा सिरियसनेस नाही करे. अरे पिकनिकवर साला कोण सिरियस असते काय? तू पिकनिक? अरे आपण काय पिकनिकला चाललोय का? नाहीतर काय साला मर्डर करायचं सांगायचं. तू काही पण बोलतोस. तुला 2 मिनिटं पण स्वस्त बसतात नाही. न्यूजलेस. मग बोलू नको बाबा, काहीतरी बोल म्हणून. काय खेळते तुम्ही लोक? रमी. रमी रम पाहिजे. ए गप ना जरा बाबा, तू गप ना. अरे विक्रम, नुसतं गुणगुणतोस काय? म्हणलं गाणं. चला बऱ्याच वर्षात गायलो नाही, बघतो प्रयत्न करून.
बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. मेल्यानो घोरता काय? चला आम्ही गोष्टी काय आखी ट्रेन झोपली. ए जस्टिस, चला बगळा नाही पाहिजे, कोंबडा पाहिजे, कोंबडा. कोंबडा गरम सॉंग पाहिजे, गरम. मी बोलू? तू बोलतोयस जय मलिष्का देवी. कोण? मलिष्का. हा मनीषका. बोला. सॉरी अबाउट युअर डॉटर. ऍक्च्युली फिट इज क्रुअल. पण बलवाला शिक्षा मिळाली याचा आनंद आहे. बलवा संशयित होता, त्याचा अपराध सिद्ध झाला नव्हता. आणि तो सिद्ध झालाही नसता. असं का वाटतंय तुम्हाला? जस्टिस राजाध्यक्ष वॉज ॲब्सोल्युटली शुअर अबाउट इट. जस्टिस हो जस्टिस. माझ्या वडिलांचा मित्र ते. वी ट्रस्ट हिम. तुमचे वडील? ऐश्वर्या तुमची नात म्हणजे मुलाची मुलगी की मुलीची मुलगी? मुलीची. नायर होती ती. अच्छा. मिस्टर जोशी कधी येणार आहेत? उद्या येतो म्हणाले. गेलेत कुठे ते? कोकणात. अजून किती वेळ? अजून 15 मिनिटांनी येईल स्टेशन. पुढे भालेकरने गाडीची सोय करून ठेवली असेल. रुस्तम, तू गाडी चालवायची. आणि तू? अरे आपण एकत्र जाऊन नाही चालणार. तो वेदांत ओळखेल ना मला. मी मागून येईन. मग त्या तुम्ही चेंज करून द्या. सांगितलं ना मगाशी, त्यांच्या मागे चला. काय तुम्ही पोलीसवाले आहेत? नाही नाही, पोलीस वगैरे नाही, आमचे मित्र आहेत ते. आम्ही गेम खेळतो, गेम. जस्टिस राजाध्यक्षांना भेटायचंय. आजोबा बाहेर गेलेत, घरी नाही आहेत. विचारलं नाही का कुठे गेलं? आमच्यात वडील माणसांना कारण विचारायची पद्धत नाहीये. एक प्रश्न विचारू? विचारा ना. ते सामान्य माणसांचा सोडा, ते मूर्ख असतात. पण तुमचा एवढा सिस्टमवर राहत का? हेच की तुमचे सगळे विचार सामान्य माणूस मूर्ख असतो या नोटवरच सुरू होतात. पण सामान्य माणूस मूर्ख नसतो, तो भाबडा असतो. म्हणून तर तुमच्यावर विश्वास ठेवतो. पोलीस आहेत, मग कशाची भीती? पण आता पोलीस आहेत म्हणूनच त्याला भीती वाटायला लागली आहे. तुम्ही नक्की कोणाचं रक्षण करताय हे विचारा स्वतःला. जनरलाइज करताय तुम्ही. सगळीकडेच असतात तसे आमच्यामध्येही आहेत वाईट माणसं. पण पोलिसांची चांगली कामं विसरू नका. गुड नाईट. गुड नाईट.
काय नाही का आजी? हर्षद वेदांत से मिलना है। काय कसा आहेस तू? हा मी मस्त आहे. बाबा कुठे आहेत तुझे? हे काय इकडे बाबा आले. अरे नमस्कार 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 नमस्कार. वेलकम वेलकम या प्रवास कसा झाला? थोडा हेक्टिक झाला पण अय्यावीने एकदम फ्रेश नाही गया आम्ही लोक. केम कोबरा? अरे काय मला काय म्हणालात? नाही इथे आल्यामुळे फार छान वाटतंय असं म्हणतोय तो. तुमच्याकडे वन खातं होतं ना? वन खात फॉरेस्ट लँड नाही पण आता यांनी करून घेतली. अरे वा 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 व्हेरी गुड. हे पण टिकरा आमच्या लँडला जरा चांगला रेट द्या. त्याची काळजी करू नका, ते सगळं होईल. कोण आहेत ते सर? हर्षद वेदांत मिनिस्टर होता आधी, त्याच्यामुळे सावंत सस्पेंड झाला होता. बरं काय घेणार? स्कॉच ऑन द रॉक्स. फॉर एव्हरीबडी. आणि चकना पण. चकणा लगेच? अरे ते चकना नाही मग? बंड्या काय बोलला नाही काय? बंड्या काय बाबा ते सर सर तुम्ही घरी का जात नाही? यू आर टायर्ड सर. नाही जगताप, यू आर व्हेरी नियर. कशी वाटली लावणी? हे साहेब तर भारी डान्स करत होते. नंतर पाठवून देतो बरं का. अरे नाही. बरं चला, ते काय कामाचे पेपर आणलेत ना? हो. हा दाखवा. हे काय पेपर आणि कशाला? हे काय कहो, हे काय? काय झालं? काय बाबा? हे तुझी 14 वर्षापूर्वीची शिकारीची केस, ती बातमी दाखवत आहेत मला. कोण आहे तू? कोण आहे तू? बस केले बस. कोण आहेस तू? बॉल नाही तर इथंच घालीन. दादा दोष त्यांचा नाही, ओरिजिनल प्लॅन माझा आहे. या. बंड्या नाही दादा, दिगंबर पांडुरंग सावंत. हे! दुसरी डोक्यात घालीन. हर्षद वेदांत असे पलटले. हात नको लावूस, इकडे दे. बस बस. तुमची ओळख करून देतो. हे जस्टिस विक्रम राजाध्यक्ष, डॉक्टर रुस्तुम मिस्त्री आणि हे सतीश जोशी. तिघेही ज्युरी आहेत. 14 वर्षापूर्वी घडलेल्या गुन्ह्याची केस आता आमच्या कोर्टात उभी राहणार आहे. हर्षदराव. अच्छा, म्हणजे गुटखावाल्याची केस. हुशार आहात. इथून सही सलामत बाहेर पडशील असं वाटतं तुला? पकडले जाण्याची आता भीती नाहीये. लेट्स बिगिन द केस. युअर ऑनर. सोडा सोड ना, तुला साला असा काढीन नाही ते. सायलेन्स. हरीश हर्षद वेदांत, वय 36 वर्ष. तुझ्यावरती पार्वती गेडाम वय 10 वर्ष आणि दीपक कारंजे वय 48 वर्ष या दोघांच्या खुनाचा आरोप आहे.
आणि हर्षद भाऊराव वेदांत वय 65. तुझ्यावरती सावंतच्या बायकोचा आणि त्याच्या मुलीचा खून केल्याचा आरोप आहे. पण काही सिद्ध झालेलं नाही, एकही पुरावा नाही. नॅशनल जिओग्राफीची फोटोग्राफर डोरोटो ऑग्निक उब्रान्स्का 14 वर्षानंतर तिच्याकडून तुझ्या या पोराच्या शिकारीच्या व्हिडिओची कॉपी मिळाली आम्हाला. कुठल्याही कोर्टामध्ये सिद्धच होऊ शकत नाही. तर ड्रायव्हर साक्ष देईल ना आता. तो केव्हाच मेला रे, तो काय साक्ष देणार? तूच मारलंस त्याला. ये ठेरड्या, सायलेन्स. तुझ्याकडे काय पुरावा आहे रे? सायलेन्स. आमची कोर्टामध्ये पुरावा लागत नाही. हरीश वेदांत आणि हर्षद वेदांत हे दोघेही दोषी आहेत. आणि आपण केलेल्या कृत्याबद्दल त्या दोघांनाही जरा सुद्धा खंत नाही. दे आर कर्स टू द सोसायटी. म्हणून भारतीय दंडविधान कलम 302 खाली मी या दोघांनाही मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावतो आहे. ही शिक्षा त्वरित अंमलात आणण्यात यावी असा या न्यायालयाचा हुकूम आहे. त्याचा जीव धोक्यात येईल सर. सोड मला, व्हायला घाल त्याच्या ह्याच्यात. बाबू, या लवकर या. नका जाऊ तिकडे. सोड, चल. खायला दाखवतो त्याला, मृत्यू देतो काय रे तू? तर तुम्ही काय करणार आहात? वास सोडणार त्याला. सर, don't go. कोण म्हातारे? तू 302 काय दाखवतो तुम्हाला बरोबर. ते सोड रे. इकडे रे म्हातारे. कुठलं कलम? हा, 302 कलम तुझ्या. हा? तू शिक्षा देणार मला म्हातारे? हा, शिक्षा देणार तुझ्या काय सावंत, पाहिलं की नाही? 302 जस्ट 302 म्हणजे ते की नाही? हा? तुला ना तुझ्या बायकोनी पोरीवर तिथंच ठोकायला पाहिजे होत रे. काय बघतोय? तू काय बघतोय म्हातारे? हा, तू तुझ्या तुझ्या टाळकच फोडतोय. काय काय बोलला मगाशी तू? काय हा? तुझ्या आईला सूट टोचत होता मला. दोन 5 वर्ष जगला असतात तुम्ही तेरड्यांनो, ज्या कुत्र्याच्या नादाला लागला नसतात तर. ओ बाबा, कशाला वेळ घालवताय? घाला की गोळ्या पटापटा. नको, ते पोलीस इथे येणार, कोणी मारलं, कशाला मारलं, नसत्या चौकशा. गाडी डिझेल आहे ना? हाय की, कशी बाई? काय 4 जण इथं आले दरोडा घालायला. वॉचमनच्या डोक्यात दगड घातला, शॉर्ट सर्किट झालं आणि जळून मेले. काय जज, कुठलं कलम? का कलम गेलं तुझं याच्यात? बोल की रे. घाबरलो आम्ही. साधी माणसं आहोत आम्ही. मरणाला घाबरलो. पण तुम्ही यातून सुटणार नाहीत याचाच आनंद आहे. कसे फसणार आम्ही? हे कोण फसवणार? दिलीप प्रधान. कोण? मुंबई पासून मागावर आहे. एका टीव्ही न्यूज रिपोर्टर बरोबर आमच्या विरुद्ध पुरावे गोळा करण्याकरता. पण ते पुरावेच तुम्हाला अडकवायला पुरेसे ठरणार आहेत. हे काय नसतील लचंड. तुला काय म्हटलो आम्ही? दिलीप प्रधान. जा ना, डिझेल घेऊन ये.
मी दिलीप प्रधान. आयुष्यभर जपलेली मूल्य किती कालबाह्य होती हे लक्षात येत आहे. तुमच्यासारखी माणसे जिवंत असताना आम्हाला हातात शस्त्र घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. युअर ऑनर, ये मंजिरी. I was so right. You are a rock stars. थँक यू बेटा, थँक यू. Proud of you, sir. कॉंग्रॅच्युलेशन जगताप. काय झालं सर? जिक्सा पझल पूर्ण झालं. काय पूर्ण झालं? बलवा आणि हर्षद वेदांतचे खुनी कळले मला. कोण आहेत सर? झालाय चहा पिऊन आणि गेला तर इथे यायला. जगताप हा आला की सगळे ग्लासेस हातात घे. हो सर. अरे चहावाला इकडे काय साहेब, काय आणू? ते एक ग्लास दे. येस. काय झालं सर? फिंगरप्रिंट्स मॅच. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी प्रॉमिस केलं होतं की बलवा खून प्रकरणातील गुन्हेगार 10 ते 15 दिवसातच गजाआड असतील. आणि मला सांगायला आनंद होतोय की फक्त 9 दिवसातच मुंबई पोलिसांनी हे काम करून दाखवलं. थँक्यू, थँक्यू. दुर्दैव हे की हे गुन्हेगार समाजातले उच्च पदस्थ, सुशिक्षित नागरिक आणि सिनियर सिटीजन्स आहेत. Senior citizens? एक मिनिट. सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील. जगताप. विक्रम राज्याध्यक्ष, रिटायर्ड हायकोर्ट जस्टिस. कुणाच्या ठिकाणी जे निकालपत्र होतं ते याच महाशयांनी लिहिलेलं होतं. So, son, you take charge now. वी आर प्राऊड ऑफ यू डॅड. Thank you. ठीक आहे, होम मिनिस्टर. चलो, ग्रँडसन. आजा येतो ना तुला सोडायला. येतोस? ये. डॉक्टर रुस्तम मिस्त्री, MD पॅथॉलॉजी. बलवाला जे सायनाइडचं इंजेक्शन दिलं ते याच डॉक्टर. रुस्तम, तू पुलिस ने कहने कि ऊपर अकम्प्लिश हूँ, ऊपर तारे साथी जेल में रहीश. अरे साला जेलમાં કઈ હનીમૂન છે ગાંડી. હજુ સાંભળ. I have told Firdos, now you come and stay with mummy. પછી મને ટેન્શન નહીં. पर रुस्तम, जेल में तारी ड्रिंक का शो. હે ખોડાય, how much I love you darling. મારી બિન્ની. I love you too. सतीश जोशी, चार्टर्ड अकाउंटंट. ऐश्वर्या नायर या मॉडेलची 2 आठवड्यापूर्वी हत्या झाली. तिचे हे आजोबा. अहो, युद्धावर नाही चाललो मी. आपलं युद्धच आहे आणि जिंकू आपण. तूही घे रे. प्राध्यापक दिलीप प्रधान, कट्टर गांधीवादी. वेदांतला, त्याच्या मुलाला आणि त्याच्या जावयाला याच गांधीवादीने गोळ्या घातल्या. हो सर. भेडे घालताय ना. काय सर, असा अपमान नका करू. चला. एक मिनिट सर, कदाचित तिथे मला जमणार नाही म्हणून इथेच करतो. काय? अरे अरे, चला. चला. सस्पेंडेड इन्स्पेक्टर दिगंबर सावंत या दोन्ही गुन्ह्यांमागचा खरा मास्टर माइंड. त्याच्या मते 14 वर्षांपूर्वी त्याच्या बायकोच्या आणि मुलीच्या ऍक्सिडेंट मागे वेदांतचा हात होता. कृष्ण, येतो मी खूप त्रास दिला तुम्हा सगळ्यांना. आता घर सांभाळा. सीमा येतो. अण्णा, अरे दॅट्स ऑल. ए सतीश बघ रे. कोण पाहिजे? एसीपी सुमित आहेत का? साहेब कोणतरी भेटायला आलं. पाठव. या. गुड मॉर्निंग. ओळखलं?
ऑफकोर्स हंग्री यंग मॅन. हे पाणी आण रे. हो या बसा. नाही मी बसायला नाही आलोय, तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट करायला आलोय. कशाबद्दल? एवढी मोठी केस तुम्ही इतक्या लवकर सॉल्व्ह केलीत, माझ्या आजोबांना आणि त्यांच्या मित्रांना अटक केलं त्याबद्दल. बोल बोल. एवढंच बोलायला आलं नाही असतो. बोल. बोलतो ना. 18 वर्षांपूर्वीची वेदांची केस किंवा 15 दिवसांपूर्वीची बलवाची केस, त्याही केसेस इतक्या तत्परतेने सॉल्व्ह केल्या असतं ना, तर माझ्या आजोबांना आणि त्यांच्या मित्रांना असं पाऊल उचलावंच लागलं नसतं. टुडे दे आर क्रिमिनल्स बिकॉज यू फेल. बट लेट मी अशोर यू, जशा पळवाटा वेदांत आणि बलवानी काढल्या तशा मीही काढू शकतो. आय एम अ लॉ स्टुडंट. शुअर. हाय टार्झन. हाय डॅड. काय कसा आहे तू? कूल. सी व्हॉट अ बॉट फॉर यू. हे इकडे. हे बघ कशी आहे, मस्त आहे की नाही? हो. हा कोण होता तो? कोण? तो आता गेला. तो गुन्हेगाराचा हितचिंतक वेल विशर. लाखो आहेत देशात सध्या. युअर क्रिमिनल्स आर हिरोज. आणि जनतेचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही केलं नाहीत ना, ते त्यांनी चूक केलंय. इमोशनली विचार करतात सगळे. दॅट्स इट. एकटा तू सोडून. तुला माहिती, आता देशामध्ये सगळ्यात हेटेड माणूस आहेस तू. आणि मला पॉप्युलॅरिटीचा अवॉर्डही मिळवायचा नाहीये. हा इतका सेल्फ सेंटर्ड कसा आहेस तू? आणि दरवेळेला तुला असं काय वाटतं की तुझंच बरोबर आहे? वाटत नाहीये. नो आय एम राईट. सॉरी डॅड, बट दिस टाइम यू आर रॉंग. काय भरवलं याच्या डोक्यात घेतो? एक मिनिट, मी काही भरवलेलं नाही. डॅड, आज मला होल डे मेसेजेस येत आहे. युअर डॅड इज डिस्गस्टिंग, ही इज अ मॉन्स्टर. क्रूएल आहे तुझे डॅड. मला मंडे पासून शाळेत जाता येणार नाही डॅड. सगळे टॉर्चर करतील मला. इट डझंट मॅटर बाळा. काय ना, तुझ्या डॅडच्या इगो समोर दुसरं काहीच महत्वाचं नाही. एनिवे, उद्या येते रात्री तुला घ्यायला. येस मॉम. जा. बाय सुपर कॉप. वेदांच्या फार्म हाऊस हत्याकांडाला आज एक आठवडाही पूर्ण झालेला नाही. तोपर्यंत नाशिकमध्ये पुन्हा एक हत्या झालेली आहे. हा पिंपळगावातला बलात्कारित संशयित होता. या खुनाची पद्धत, मोडस ऑपरेंडी ही आधीच्या 3ही खुनांशी तंतोतंत मिळती जुळती आहे. नाशिक मधल्या खून प्रकरणाने पोलिसांसमोर आता तपासाचं दुहेरी आव्हान उभं केलेलं आहे. कारण नाशिक मधलं हे खून प्रकरण साधं सुद्धा नाहीये. अगदी अशाच प्रकारे यापूर्वी बलवा सेठ यांची ही हत्या करण्यात आलेली होती. नागरिकांमध्ये मात्र संतापाची लाट उसळली, कारण पोलिसांनी आपला अपयश झाकण्यासाठी निष्पाप आणि दुर्बळ वयस्कर नागरिकांना अटक केल्याचं बोललं जात आहे. प्रश्न हा आहे की पोलिसांनी स्वतःची पाठ थोपटून घेत ते 5 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. बलवा सेठ या खून प्रकरणामध्ये ते आरोपी तुरुंगात असताना इथे नाशिकमध्ये तशाच प्रकारे तीच मोडस ऑपरेंडी वापरून कसा काय मर्डर झाला, हा मर्डर कुणी केला, तेव्हा या 5ही आरोपींना, या ज्येष्ठ नागरिकांना, काय एसीपी साहेब, नागरिकांना जेव्हा ताब्यात अंदाज घेण्यात चुकला आला, तुमचा. तेव्हाच हा प्रश्न विचारला जातो. चुकीच्या माणसांना अटक करून अपयश लपवायला गेलात? नाही. एका कर्तव्यदक्ष पोलीस ऑफिसरने गुन्हेगारांना पकडून त्याची ड्युटी बजावली आणि एका सेन्सिटिव्ह नागरिकांना त्यांना मदत करून त्याचं कर्तव्य पूर्ण केलं. म्हणजे काय नाही, मी ना थोडा बदलायचा विचार करतोय. काय झालं? अच्छा काय झालं? काय काय झालं? तुम्ही सगळे सुटलात. हा? फ्री असं कसं? काल रात्री खून झाला नाशिक मधल्या एका गुन्हेगाराचा. सेम मोडस ऑपरेंडी. आय फील आमची सुटका झाली.
अगदी निर्दोष सुटका झाली. पण म्हणून आम्ही आनंदी आहोत का? नाही. आम्ही निर्दोष नाही, आम्ही दोषी आहोत. बलवा आणि वेदांताला आम्ही संपवलं. इट वॉज अ प्लॅन्ड अँड वेल एक्झिक्युटेड किलिंग. आम्ही जे केलं त्याचा आम्हाला जरा सुद्धा पश्चाताप होत नाही. आम्ही कायदा हातात घेतला कारण दुसरा पर्याय नव्हता. हरीश वेदांतने 2 खून केले. त्याचे पुरावे माझ्याजवळ होते, पण ते पुरावे नष्ट करण्यात आले. वर निर्दोष सुटण्यासाठी त्याने आणखीन 2 खून केले. आम्ही 2 खून केले आणि निर्दोष सुटलो. आता विचार करा, आमच्यासारखे सामान्य नागरिक जर असे गंभीर गुन्हे करून निर्दोष सुटू शकतात, तर मग अट्टल गुन्हेगारांचं काय? ते तर मोकाट फिरतायत. अशी परिस्थिती आहे आपल्या सिस्टीमची, पोकळ आणि बेभरोशाची. या वेगळ्या व्यवस्थेत व्यवस्थित भरडला जातो तो सर्वसामान्य माणूस, म्हणजे आपण सगळे. आम्हाला ठाऊक आहे की आम्ही गुन्हा केलाय, पण जी माणसं मारली गेली त्यांच्याबद्दल आम्हाला कसलीही सहानुभूती नाही, कारण एका सर्वसामान्य माणसाला न्याय मिळालाय. पण काल आणखी एका सर्वसामान्य माणसानं याच पद्धतीनं न्याय मिळवला आणि आमच्या लक्षात आलं की ही धोक्याची घंटा आहे. अँड टू स्टॉप दिस गव्हर्नमेंट हॅज टू ऍक्ट फास्ट. अरे आपल्या देशामध्ये एवढा मोठा पॉप्युलेशन आहे, पण जजेस किती आहे? आपल्याकडे एक जजला एका वर्षामध्ये 2600 केसेस डिसाईड करायला लागते. नाही, आपल्या लिगल सिस्टीमवरच्या प्रेशर कमती करायलाच पाहिजे. मी काय म्हणते, लोकांच्या पगार वाढवा, सो देर इज नो डाऊट ऑफ एनी करप्शन. आणि विटनेस प्रोटेक्शन गव्हर्नमेंटने सॉलिड कायदा केला पाहिजे. कोई भी विटनेस काही भी आपली स्टेटमेंट मेरावसा नाही. अरे एवढ्या सगळ्या गोष्टीला गव्हर्नमेंट सबसिडी देते, ते कॉमन मॅनला द्या ना. लिगल एक्सपेन्सेस साठी द्या सबसिडी, पण कॉमन मॅन साठी कोण काय बी नाही करते. कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस, आपल्या समाजामधला सगळ्यात दुर्लक्षित घटक. वोट देणारा तो सर्वसामान्य माणूस, आपल्या पगारातून टॅक्सेस देणारा आहे तो सर्वसामान्य माणूस. पण ज्या ज्या वेळेला सरकार काही योजना राबवतो त्यावेळेला सगळ्यात दुर्लक्षित असतो तो हा सामान्य माणूस. पण लक्षात ठेवा, तुम्ही सगळी सामान्य माणसं जर जागी झालात तर समाजामध्ये क्रांती घडायला काहीच अवघड नाही. ती शक्ती तुमच्या मुठीमध्ये आहे. आणि हीच गोष्ट तुम्ही सरकारला पटवून दिली पाहिजे. यू आर नॉट रेडी टू टेक थिंग्स लाइंग डाऊन. धन्यवाद.